नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आजची खास रेसिपी आहे खूपच चविष्ट आणि खूपच सोपे मऊ लुसलुशीत रोज फ्लेवरमध्ये बनवूया उकडीचे मोदक। या चतुर्थीसाठी तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसादाची रेसिपी तयार करू शकता। यापूर्वी सुद्धा उकडीच्या मोदकची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ। रोज फ्लेवरमध्ये उकडीचे मोदक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये अर्धी वाटी दूध घेतला आहे। ज्या वाटीने मी दूध घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं आहे। एक छोटा चमचा साजूक तूप घेतला आहे। अर्धा छोटा चमचा मीठ घ्यायचं आहे। रोज फ्लेवरचे मोदक बनवण्यासाठी इथे मी खाण्याचा गुलाबी रंग घेतला आहे। साधारणतः 2 ड्रॉप खाण्याचा रंग यामध्ये टाकून मिक्स करायचा आहे आणि ज्या वाटीने दूध आणि पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि दुधाला उकळी आली की हे पीठ त्यामध्ये टाकून मिक्स करायचं। गॅस बंद करून त्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। तोपर्यंत इथे आपण मोदकसाठी लागणारं सारण तयार करूया। तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि एक वाटी किसलेला नारळ घ्यायचा आहे। ज्या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने नारळाचा किस सुद्धा मोजून घ्यायचा आहे। त्यानंतर तुपामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचा। त्याचबरोबर 2 ते 3 काजू त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि ते सुद्धा या मिश्रणात परतवून घ्यायचे आहे। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे गूळ पावडर घेतली आहे। इथे आपण रोज फ्लेवरचे मोदक बनवत आहे, तर त्यासाठी गुळाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं। 3 ते 4 चमचे रोज सिरप घेतला आहे, ते सुद्धा यामध्ये मिक्स करायचं आहे। अर्धा छोटा चमचा वेलची इसेन्स घेऊन तो सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। सर्वात शेवटी अर्धा छोटा चमचा खसखस घेतली आहे आणि ती सुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। इथे आपलं रोज फ्लेवरच्या मोदकसाठी लागणारं सारण तयार झालं आहे। त्यानंतर आपण मोदकाचं पीठ मळून घेऊया। तयार केलेली तांदळाची उकळ हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर पीठ मऊसर होईपर्यंत मळत राहायचं। 2 ते 3 मिनिटामध्ये पीठ चांगलं मऊसर तयार झालं असेल, त्यानंतर त्याला थोडंसं साजूक तूप लावून पुन्हा 1 मिनिटासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मोदकसाठी लागणारं पीठसुद्धा तयार झालं। त्यानंतर याचे आपण मोदक तयार करूया। त्यासाठी मोदकच्या साच्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि पिठाचा गोळा यामध्ये संपूर्ण बाजूने पसरवून घ्यायचा आहे। तयार केलेलं मोदकचं सारण यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आणि त्याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत। तर अशाच पद्धतीने बाकीचे मोदकसुद्धा इथे मी तयार करून घेते। साच्याला तेल किंवा तूप लावल्यामुळे तयार केलेला मोदक अगदी सहज बाहेर पडतो। या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तर अशाच पद्धतीने इथे आपण बाकीचे मोदक तयार करून घेतले आहे। तयार केलेले मोदक वाफवून घेऊया। तर त्यासाठी एका स्टीमरमध्ये केळीचं पान ठेवून सर्व मोदक यामध्ये टाकले आहे। झाकण ठेवून साधारणतः 10 मिनिटासाठी हे मोदक वाफवून घेतले। 10 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आजचे रोज फ्लेवरचे मोदक तयार झाले आहे। मोदक अगदी मऊ व लुसलुशीत तयार झाले आहे। तयार केलेली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। इथे मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता की किती
मऊ आणि लुसलुशीत तयार झाला आहे। तयार केलेल्या मोदकावर थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे। आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल। आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन।